गोपाळ भाऊ. ओ अरे वा वा बघा, गाईचे सुंदर वासरू किती शांतपणे गवत खात आहे. जाऊन जरा त्याचे लाड करून येतो. ओरे माझ्या बाळा. अरे बाबा, शांतपणे चारा खा ना. वासराकडे बघून उगाच कशाला हंबरते तू? ओले ओले, असं आहे तर. अरे तुला एवढ्या प्रेमाने कुरवळतोय, वरून तू तुझ्या आईला पण बोलवतोय. आता मी एक काम करतो, जाऊन तुझ्या आईचे पण लाड करून येतो. हं? अरे 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 अरे, बाप रे बाप. अरे अरे माझं कंबरडं मोडलं रे देवा. हा कसला न्याय रे तुझा? मोठी झालीस की तू सुद्धा माझे केस बांधून द्यायचे. काय ग, बांधशील ना? हो ग आई, मी तुझी मुलगी आहे म्हणून तू माझे केस बांधून देतेस, म्हणून मी पण माझ्या मुलीचे केस बांधून दिले. हे बघ ना. हो ग, सुंदर बांधलेस. किती गोड ग माझी पोरती. हो मग तू पण तर माझी गोड आई आहेस. अरे 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 अरे, अगं तुम्ही दोघी मायलेकी एकत्र बसून काय खुसूर करताय? अरे लाडू मामा. एकदम बरोबर. किती मोठी झालीस ग तू छकुली. खूप आधी पाहिलं होतं तुला मी. तेव्हा एकदम छोटी होतीस, एकदम लहान बावली सारखी. ये ये दादा, आत ये. अगं हो हो, येतोच आहे. अगं एवढ्या दिवसांनी माझ्या भाचीला भेटायला आलोय आणि लाड नाही करणार असं कसं होईल? काय मामा, गाल सोडा ना, सोडा मला. लाड केल्यावर कधी कोणाला लागतं का वेडूबाई? अरे दादा, अजूनही तुझी गाल ओढायची सवय काही गेली नाही हा. म्हणूनच तर सगळे मला लाडू मामा म्हणतात ना. अगं लाड करून करून गाल ओढून ओढून लाल केल्याशिवाय शांतच बसत नाही मी. खूप खूप लाड करतो मी बरं का. ओले माझी पिलुडी. अरे ऐकलं का रे, वाघाची डरकाळी. अरे बघ, घोरतोय. बापरे, गोपाळ आजोबांना मध्ये झोपेतून उठवलं ना तर ते आपल्यावर रागवतील. चल आपण आजोबांवर जाऊन गोळ्या टाकूया. पण गोपाळ आजोबांवर गोणी टाकून काय होणार आहे गुलट्या? अरे तुला हेही माहित नाही, गोणीने काही झाकलं ना तर कोणतीही कच्ची वस्तू लवकर पिकते. मग आजोबांवर गोळ्या टाकल्या तर त्यांची झोप सुद्धा पिकून तयार होईल. हो की नाही? कशी वाटली माझी युक्ती? अरे काय रे मुलांनो, सकाळी सकाळी इथे कसं काय आलात? आजी, आम्ही गोपाळ आजोबांना झोपेतून उठवायची युक्ती शोधून काढली. ते काही शक्य होणार नाही. चल रे गुलट्या, आपण घरी परत जाऊया. आज पिंकी पण नाही आली आणि गोपाळ आजोबा पण घोरण्यात मग्न आहेत. मला नाही वाटत आज आपल्याला गोष्ट ऐकायला मिळेल. काय झालं रे, आज पिंकी का नाही आली तुमच्या सोबत? तिच्या घरी तिचे मामा आले आहेत आजी, आणि म्हणूनच ती आज गोष्ट ऐकायला आमच्या सोबत नाही आली. काय रे गुलट्या, काय झालं? आज तर मी तुम्हाला राक्षसाची गोष्ट सांगणार होतो आणि काय झालं? पिंकी का नाही आली? बघ गुलट्या, गोपाळ आजोबा उठले, गोपाळ आजोबा उठले. ए पोरी, ऐकतेस का ग पोरी? अशी पळत पळत कुठे चाललीयस? मी गोपाळ आजोबांच्या घरी चाललीये, राक्षसाची गोष्ट ऐकायला. वा वा, तुझे गाल म्हणजे अगदी गुलाबासारखे लाल लाल कसे झालेत ग? काय नाही हो काका, मी निघते. बोलत बसले तर उशीर होईल आणि गोष्ट संपेल. आणि मग राक्षस पुढे पळाला. महाराज त्याच्या पाठी पळाले. राक्षसाने मग महाराजांवर एक मोठा दगड फेकून मारला. महाराजांनी आपली तलवार काढली आणि एका झटक्यात त्या दगडाचे तुकडे तुकडे करून टाकले. पण गोपाळ आजोबा, काय रे, आता काय झालं? महाराजांची तलवार कशाची बनलेली होती, ज्या तलवारीने एवढा मोठा दगड कापला? अरे आता हे समजून घेऊन तुला काय करायचंय? गपचूप गोष्ट ऐकायची तर ऐक, नाही तर घरी जा. गोपाळ आजोबा, गोपाळ आजोबा, मला पण
राक्षसाची गोष्ट ऐकायची. बरं बरं पिंकी, पण तुझे गाल सफरचंदासारखे एवढे लाल लाल कसे काय झाले? सफरचंद नाही गोपाळ आजोबा, पिंकी गालांवर मिरची पावडर लावून आलीये. अगदी बरोबर गुलट्या, पिंकीचे गाल बघा एकदम माकडासारखे दिसतायत. काय ग माकडीण, केळं खाणार का? बघा ना गोपाळ आजोबा, मला हा माकडीण म्हणाला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हा रडू नकोस हा पिंकी, मी त्यांना जाऊन समजावतो हा. पण आधी मला सांग, तुझे गाल असे लाल लाल कोणी केले ग? माझ्या लाडू मामाने माझे गाल ओढून ओढून असे लाल केलेत गोपाळ आजोबा. तुझ्या मामाचं नाव तर मस्तच आहे ग, लाडू मामा. आणि तुझ्या मामीचं नाव काय आहे? पुरणपोळी. अहो जरा ऐकताय का मी काय म्हणते ते? बस झाला तुमच्या सगळ्या गप्पा गोष्टी आणि जरा कामाला लागा आता. जा जंगलात आणि लाकडं तोडून आणा, मला चूल पेटवायची आहे, नाहीतर मग जेवायला काही मिळणार नाही, कळलं ना? हा जातो लगेच, आजची गोष्ट इकडेच संपते रे. आम्ही सुद्धा निघतो गोपाळ आजोबा, जरा जाऊन दर्शन घेतो लाडू मामाचं, बघून तर येतो. अरे सांभाळून जा रे, नाहीतर मला नंतर कळायचं की तुमचेही गाल ओढून ओढून लाल केले त्या लाडू मामाने. अरे 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 अरे, माझं नाव लाडू मामा, आता कोण माझ्याकडून लाड करून घेणार? अरे 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 अरे, माझं नाव लाडू मामा आहे आणि कोण माझ्याकडून लाड करून घेणार आहे? अरेच्छा, दोन गोंडस मुलं बसली आहेत, या संधीचा फायदा घेत त्यांचे लाड करून त्यांच्या गालांना लाल चुटूक करतो मी. माझं नाव लाडू मामा, लाड करतो मी थोडा थोडा. उलुलुलुलुलुलु. ओले माझ्या सोन्या. अच्छा, तर हा आहे पिंकीचा लाडू मामा. अशाच प्रकारे जर ह्याच्या लाडाचा स्वाद मुलांनी चाखला ना, तर कृष्णनगरच्या सर्व मुलांचे गाल काही दिवसातच लाल लाल होऊन जातील. महाराज, मी काय म्हणतो, या महिन्याचा पगार जर आधी मिळाला असता तर बरं झालं असतं. तर काय मंत्री? तसं काही नाही महाराज, कित्येक दिवसांपासून बायको माझ्या मागे लागली आहे, तिला एक सोन्याचा हार बनवून हवाय, म्हणूनच मी. मंत्रीजींच्या बायकोला पाहिजे सोन्याचा हार, म्हणून पगार मागून मागून मंत्रीजी झाले बेजार. वा 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 कवी महाशय, वा 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 वा. काय झालं महाराज? आज तुमचा हसण्याचा आवाज राजवाड्याच्या बाहेर येऊन गावाच्या वेशीपर्यंत पोहोचलाय. अशी काय खास बातमी ऐकली? आम्हालाही कळू द्या ना ती बातमी, मग आम्ही सुद्धा हसू. आपल्या कवी महाशयांनी मंत्रीजींवरती एक खूपच सुंदर कविता केलेली आहे. काय मंत्रीजी, तुमचं तोंड एकदम वाळलेला वांग्यासारखं का दिसतंय मला? त्याचं तुला काय करायचं गोपाळ भाऊ? हा, आणि तुझं तोंड बघ आधी, स्वतःचं पोट बघितलं? अरे फुटलेला ढोल झालाय ढोल. महाराज, राज्यातल्या 2 बायका आपल्याला भेटायला आल्या आहेत. त्यांच्या मुलांना काहीतरी आजार झालाय. असं आहे का? मग त्यांना लगेचच आत पाठव शिपाई. थांबा मंत्रीजी, तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. तुमच्या गोष्टीचं उत्तर थोड्या वेळानंतरच देतो मी, आणि असं उत्तर देईन की गंगा जलाने कान स्वच्छ केल्यानंतरही तुम्ही असा अपमान कधीच विसरणार नाही. बोला बोला बोला, काय समस्या आहे सांगा मला. महाराज, महाराज, राज्यात एक नवीन आजार पसरलाय. असं आहे का? कोणता रोग आहे हा? जरा सविस्तर सांगा बरं. हे बघा ना महाराज, तुम्ही जरा स्वतःच्या डोळ्यांनीच बघा, कसे आमच्या मुलांचे गाल सफरचंदासारखे लाल लाल झालेत ते. महाराज, मला वाटतं या आजाराचं नाव सफरचंद आजार आहे. हा आजार तर भयानक वाटतोय महाराज. अशा नावाचा आजार यापूर्वी कधी ऐकला नाही महाराज. तर मग हा कोणता नवा आजार तर नसावा ना? नाही नाही नाही, हा काही नवीन आजार नाहीये. या आजाराचं नाव आहे लाडू आजार, आणि हा आजार पसरवलाय पिंकीच्या लाडू मामाने. महाराज, काहीतरी करा महाराज, काहीतरी करा. हो महाराज, काही कळत नाहीये, आमच्या कृष्णनगरात कोणती भयंकर आत्मा फिरते काय माहिती.
अरे झाडाखाली नेपळ्या गुलट्या टेप्या पुचक्या बसून करतायत तरी काय, एकदा जाऊन मला बघायलाच पाहिजे. बघा ना गोपाळ आजोबा, आमच्या लाडू मामाने लाड करून करून आमचे गाल कसे लाल लाल करून टाकले. आजोबा आजोबा, थंडीमुळे नाही गरमीमुळे नाही, हे ओढल्याने लाल झाले. हे काय बोलतोस गुलट्या? छे, ही लाड करायची कोणती पद्धत? लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला जसं जसं सांगतो तुम्हाला तसं तसंच ऐकायचं आहे, कळलं का? मंत्री महोदय, लक्ष देऊन ऐकण्यासाठी ना कान उघडे पाहिजेत, डोळे नाही. हे तुला सांगून ठेवतोय, तोंडात येईल ते बोलू नकोस. अरे अरे मंत्रीजी, एवढं रागावू नका हो, रागावू नका. आता नाही बोलणार, तुम्ही बोला. हा, आम्ही मेंदू आणि कान दोन्ही उघडे ठेवून ऐकतो आहोत. बोला बोला. ठीक आहे, मग ऐका. काही दिवसांपासून कृष्णनगराच्या सगळ्या मुलांचे गाल सफरचंदासारखे लाल होत आहेत आणि राजवैद्य सुद्धा यावर उपाय शोधू शकले नाही. त्यामुळे आता तुम्ही दोघांनी यावर उपाय शोधून औषध विकायचं आहे. मंत्रीजी, आम्ही तर अडाणी माणसं आहोत. आम्ही कसं काय या आजारावर उपाय शोधू शकतो मंत्रीजी? तुम्हाला त्याबद्दल काळजी करायची गरज नाहीये, मला त्याबद्दल सगळं काही माहिती आहे. ऐका, राज्यात रोग पसरला आहे, त्याच्यावर औषध शोधा. आपल्या आधी कुणीही औषध शोधता कामा नये. वेळ वाया घालवू नका आणि कामाला लागा. धन कमवायची संधी अशी वारंवार येत नाही. साधू बाबा, कृपा करून माझ्या मुलाला वाचवा. अजिबात काळजी करू नकोस, आम्ही हिमालयातून आलो आहोत तुझ्या संकटाचं निवारण करायला. बम बम भोले, सगळं ठीक होईल. ओम ट्रिंग 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 फट फट. तू बघितलंस ना, आपला औषधी मंत्र किती उत्तमरित्या काम करतोय ते. चिकण मातीचा हा उपाय उद्भूतच आहे, हो की नाही? मंत्रीजींची बुद्धी म्हणजे तिला काही तोडच नाही. चल चल, ह्या सगळ्या मुद्रा मंत्रीजींना सुपूर्द करूया आणि आपला वाटा घेऊन टाकूया. चल चल, लवकर चल, नाहीतर पाऊस पडेल आणि सगळं बिंग फुटेल. अरे बापरे, इतका जोरदार पाऊस पडतोय की ते साधूचे केस तर सुटलेच, पण दाढी मिशीही गळून पडली. काही खरं नाही रे बाबा. असाच जर पाऊस सुरू राहिला तर लोक न्हाव्याच्या दुकानात जाणारच नाहीत. पावसात भिजूनच दाढी मिशी गळून पडेल. काय रे गुलट्या, असं पावसात का उभा आहेस? अरे सर्दी होईल ना तुला. सर्दी नाही हो गोपाळ आजोबा, गरमीमुळे लाल झालोय. हो गोपाळ आजोबा, काही वेळापूर्वी ना झाडाखाली अच्छा, जरा इकडे बघा रे. तुम्ही हे लांब केस आणि मोठी मिशी ओळखता का रे? आजोबा, हे तर त्या ढोंगी साधू बाबांचे केस आणि मिशा आहेत. पिंकीच्या लाडू मामाच्या कृत्याचा फायदा घेऊन कोणीतरी आपले स्वतःचे खिसे भरण्याचं काम मात्र करताय. ढोंगी साधू बाबाचा सोक्ष मोक्ष तर नंतर लावू, आधी त्या लाडू मामाचं काहीतरी करायला हवं. समजलं का रे की पिंकी कुठे? गोपाळ आजोबा, गाल लाल झाल्यापासून पिंकी घरातून बाहेरच नाही पडली आहे. ठीक आहे, तुम्ही आता घरी जा हा, नाहीतर तुम्हाला ताप येईल. आता मी पिंकीच्या घरी जाऊन आता त्या लाडू मामाचे गाल ओढून ओढून त्याला चांगलाच धडा शिकवतो. पिंकी, पिंकी, अगं कुठे आहेस बेटा तू? इथेच आहे मामा. मला जरा एक ग्लास पाणी देतेस का ग? हो, देते हा मामा.
माझी लाडाची शहाण बाळते माझं. कुठे माझा लाडका लाडू? खूप दिवस झाले तुझं दर्शनच नाही झालं रे मला. तुम्ही कोण आहात आजोबा? तुम्हाला काय हवंय? मी तुझ्या लाडू मामाच्या धाकट्या आजोबाचा मोठ्या मामाचा मधला भाऊ आहे. खूप दिवस झाले तुला पाहिलं नाही रे लाडू, आणि म्हणूनच तुला भेटायला हिमालयातून मैलोन मैल चालत इथे या राज्यात पोहोचलो. अहो पण मी तुम्हाला कधीच नाही पाहिलं हो आजोबा. अरे तू मला कसा बघशील? तेव्हा तर तू खूप लहान होतास आणि मी हा संसार त्यागून हिमालयात गेलो होतो आणि आज आलो तुझ्या भेटीसाठी. ये ये बाळा ये, जरा जवळ ये रे, गळा भेट करूया आपण. मला भेटायचंय तुला, ये रे. अरे बापरे, अरे अरे कोणीतरी वाचवा, माझे गाल ओढतायत. का रे, का तळमळतोय ससा? जरा शांत हो, मला लाड तरी करू दे रे तुझे. अरे बापरे, अरे बापरे, इथे राहणं मुश्किल आहे. सगळेच दुष्ट आहेत. इथे राहिलो तर माझे गाल शाबूत राहणार नाही. अरे बापरे, मी पळतो इथनं. अरे बापरे, सोडा. गोपाळ आजोबा तुम्ही? हो मीच आहे. तुझ्या त्या लाडू मामाला असा काही पिळलाय की तो आता लाडूकडे पाहणं तर सोड, कधी खाऊ सुद्धा शकणार नाही तो. भविष्यात त्याला लाडू दिसला की माझ्या गाल पिळण्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. मज्जा आली. गोपाळ आजोबांनी लाडू मामाचे गाल लाल करून टाकले. खूप मज्जा आली. एवढा वेळ कुठं होता तुम्ही? एवढा उशीर का लागला? अरे तुमची वाट बघून बघून माझे पाय दुखायला लागले आहेत. त्याचं काय झालं? काल रात्रभर खूप जोराचा पाऊस पडला होता ना मंत्रीजी, म्हणून आज सकाळी उठायला जरा उशीरच झाला बघा. बरं नसती कारण देऊ नका मला. काल तुम्ही किती कमाई केली ते निमूटपणे माझ्या हातावर ठेवा आता. हे घ्या मंत्री महोदय. वा वा, खूपच चांगली कमाई झाली आहे वाटतं. हा घ्या तुमचा हिस्सा आणि बाकी माझ्या खिशात जाणार, समजलं? चला आता लवकर निघा. कुणालाही कळलं की आपण नकली साधू बनवून खूप सारा पैसा गोळा केला आहे तर आपली खैर नाही, माझी नोकरी सुद्धा जाऊ शकते. काय देवाचा खेळ आहे बघा. अगदी योग्य वेळी योग्य जागेवर मला बरोबर पाठवून देतो. सगळं काही माझ्या समोर पाण्यासारखं स्पष्ट आहे. मंत्रीजी, आता तुम्ही माझ्या तावडीतून कुठे पळणार सांगा? काय राजवैद्यजी, रोगाचं निवारण करण्याचा काही उपाय सापडला की नाही? नाही महाराज, अजून तरी काहीही उपाय नाही सापडला. अरे रे रे, मग तर खूपच कठीण होणार आहे. कठीण कशाला महाराज? मी ऐकलंय की हिमालयातून आपल्या राज्यात 2 साधू बाबा आले आहेत. ते एका क्षणात लाल गाल पांढरे करतात. आता ते आहेत तर मग चिंता कशाची? टिरिंग बिरिंग चिरिंग बिरिंग टिरिंग. माझं नाव घेतलं आणि मी उपस्थित झालेलो आहे. तुम्ही कोण आहात साधू बाबा? मी तोच आहे जो हिमालयातून इथं तुमच्या राज्यात आलोय. नाही, तुम्ही साफ खोटं बोलताय. तुम्ही ते साधू बाबा असू शकत नाही. का नाही असू शकत? मंत्री, जर ते स्वतः सांगतायत की ते साधू बाबा आहेत तर मग तुम्ही कशाला मध्ये मध्ये नाक खुपसताय बरं? नाही महाराज, हे ते हिमालयाचे साधू बाबा असू शकत नाहीत. मीच आहे. नाही, तुम्ही असू शकत नाही. मग साधू बाबा कोण आहे? हे आहेत गोटा आणि घोटा. पाहिलात ना महाराज, हे आहेत आपले मंत्री महोदय, ज्यांनी बोटा आणि घोटाला नकली साधू बाबा बनवून मुलांच्या गालावर चिकण माती लावून आपले खिसे भरण्याचा व्यवसाय थाटलेला आहे.
मंत्री महाराज माफ करा, चूक झाली. मी तर आजार बरा करण्याच्या प्रयत्नात होतो. आजार बरा करणार म्हणे माझं कपाळ. तुमचा खरा चेहरा आज माझ्या समोर आलेला आहे. तुम्हाला तर मी नंतर बघून घेईन, पण त्याआधी गोपाळ भाऊ, या आजारावर काहीतरी उपाय करायला पाहिजे. त्याचा काही विचार केला आहे की नाही? आजार असेल तर त्यावर उपाय करायचा ना महाराज. काय म्हणजे गाल लाल होणं हा काही कुठला आजारच नाहीये? नाही राजवैद्यजी, हे सगळं पिंकीच्या लाडू मामाच्या लाडापायी झालंय. हा लाडू मामा मुलांचे लाड करून गाल ओढून ओढून लाड करत गेला आणि म्हणूनच आपल्या सगळ्या मुलांचे गाल लाल लाल झाले. या संधीचा फायदा घेऊन आपले मंत्री महोदय स्वतःची तिजोरी भरण्यासाठी मैदानात उतरले. अच्छा, तर हे सर्व त्या लाडू मामाचं कारस्थान आहे तर. मी ठरवलंय यावेळी मी मंत्र्याला काही शिक्षा देणार नाहीये. धन्यवाद महाराज. पण त्याऐवजी आपण मंत्री महोदयांचे खूप लाड करणार आहोत. तर मग सगळे मिळून मंत्रीजींवरती तुटून पडा आणि त्यांच्या गालांना ओढून ओढून चांगलं लाल लाल करून टाका सगळेजण. हीच असेल मंत्री महोदयांची शिक्षा. अरे अरे सोडा, नाही नाही महाराज, माझे गाल माझे गाल. अहो हे काय केलं महाराज? माझे गाल तर यांनी सफरचंदासारखे लाल केले.